हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध। जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। विधान परिषदेत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्याने परिणाम। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याने विरार ते डहाणू लोकल सेवा ठप्प, लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरा, दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार। पुणे पोलिसांकडून डॉक्टर अजय तावरेच्या घरी छापेमारी, अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपात तावरे अटकेत। ससूनमधील चौकशी समिती आज अहवाल सादर करण्याची शक्यता। चौकशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार काय ॲक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष। ससून रुग्णालयातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा बिर्याणीवर ताव। पुण्यातील प्रसिद्ध ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी, बिर्याणी मेजवानीची पुण्यात जोरदार चर्चा। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा जामिनासाठी अर्ज। विशाल अग्रवालसह पब मालक आणि मॅनेजरच्या जामिनावर आज सुनावणी। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार। काँग्रेसकडून वन विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन। दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। सभेदरम्यान गरमी जास्त असल्याने गरमीला कंटाळून राहुल गांधींनी डोक्यावर पाणी ओतलं। राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल। लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात सर्वाधिक 69.16% मतदान, तर 5व्या टप्प्यात सर्वात कमी मतदान। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। चंद्रपूर आणि बुलढाण्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू। शीतवड सज्ज, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश। उष्माघातामुळे गेल्या आठवड्यात देशात 60 जणांचा मृत्यू। 2014 नंतर पहिल्यांदाच शिमल्याचे तापमान 30 अंशावर। हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई। भावली आणि भाम धरणात 0% पाणीसाठा। इगतपुरीत 15 टँकरद्वारे 16 गावं आणि 48 वाड्यांना पाणी पुरवठा। सातबाऱ्यावर आता आईचंही नाव लागणार। भूमी अभिलेख विभागाचा निर्णय। 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी नियम लागू। पुणे जिल्ह्यात 72 गावांना दरडी कोसळण्याचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अतिसंवेदनशील गावांमध्ये ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन। मानखुर्द आणि ठाण्यातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद। जलवाहिनीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार। उत्तर व मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट। दिल्लीत उच्चांकी 49.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर राजस्थानच्या चुरू आणि हरियाणातील सिरसामध्ये पारा 50च्या पुढे। हैदराबाद पोलिसांकडून बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 13 बालकांची सुटका, 11 जणांना अटक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।